नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे खमंग आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप म्हणजे खूप पौष्टिक असणारी बीट आंबोळी, त्यासोबत चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बीट आंबोळी करण्यासाठी बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची। हे बीट आता किसून घ्यायचं। बीट किसून झाल्यानंतर ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरे टाकायचे, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। झाकण लावायचं आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी ऍड करून हे छान बारीक करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही, छान असं हे बारीक झालेलं आहे। त्याला रंग सुद्धा खूप छान आहे। त्यानंतर आता आंबोळीसाठी काय साहित्य लागणार आहे ते पहा। या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बीट बारीक करून घेतलेलं आहे। ते बीट या तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आणि जे भांड्याला चिकटलेलं आहे ते सुद्धा यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित सर्व काढून घ्यायचं। ते पाणी सुद्धा या तांदळाच्या पिठामध्येच ओतायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडं थोडं पाणी ऍड करत हे व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात। थोडं थोडं पाणी ओतत छान हे पीठ एकत्र करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याचा रंगच पहा किती छान दिसतोय, त्यामुळे लहान मुले खूप आवडीने खातात आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा हे खूप पौष्टिक आहे। सर्वांसाठीच खूप पौष्टिक आहे, त्यामुळे ह्या प्रकारची बीट आंबोळी तुम्ही नक्की एकदा करून पहा। अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता थोडं थोडं पाणी मिक्स करत जायचं आणि आंबोळीचं बॅटर तयार करायचं। याचं पातळ मिश्रण तयार करायचं आहे। तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजर आणि बीट किसून वापरलं तरी चालेल, पालक असेल तर पालक एकदम बारीक चिरून घालायचा। मग बीटाची पेस्ट केली नाही तरी सुद्धा चालेल, असंच तुम्ही किसून टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही, रंग खूप छान येतो त्याला सुद्धा। हे पातळ असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता ज्या पॅन मध्ये आंबोळी करायची आहे त्या पॅनला तेल लावून घ्यायचं। पॅन मध्यम असा गरम झालेला हवा, जास्तीही गरम नसावा किंवा एकदम थंड नसावा। तेल लावून झाल्यानंतर तयार केलेलं मिश्रण आहे ते 1-2 वेळा असं मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅन वरती हे तयार पीठ आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं। जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे पहा। झाकण ठेवायचं, 1-2 मिनिट एका बाजूने छान भाजून घ्यायचं। कडा सुद्धा पहा छान त्याच्या सुटलेल्या आहेत। ही आंबोळी आता पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग भाजून घ्यायची। एका बाजूने भाजली तरी चालेल, पण काही जणांना एकदम अशी कुरकुरीत हवी असते, म्हणून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग भाजून घ्यायची। अशा प्रकारेच उरलेल्या सर्व आंबोळ्या करून घ्यायच्या। आंबोळीला रंग सुद्धा पहा खूप छान आलेला आहे। एक वेगळ्या कलरचं काहीतरी दिसल्यानंतर मुले सुद्धा खूप आवडीने खातात। आता चटणी करायची। चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या 10 ते 12, जिरे, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, मीठ आणि 1 ते 2 चमचे दही। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं जे कट करून घेतलेलं आहे ते घ्यायचं, त्यामध्ये मिरची टाकायची, लसूण, एक अर्धा चमचा जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ यामध्येच टाकायचं, थोडंसं दही ऑप्शनल आहे, कोथिंबीर टाकायची आणि थोडं थोडं पाणी मिक्स करत बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे। एकसारखी बारीक अशी चटणी हे वाटून घेतलेली आहे। आता फोडणीची तयारी करायची आहे। ही खोबऱ्याची चटणी खूप छान लागते। फोडणीसाठी आता तेल या ठिकाणी 2 चमचे घेतलेलं आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्ता। तडका पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल कडकडीत गरम करून झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हिंग, कढीपत्ता टाकायचा। तयार फोडणी खोबऱ्याच्या चटणीवरती ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तयार आहे खमंग
पौष्टिक अशी बीट आंबोळी, त्यासोबत खमंग हिरवीगार चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा।